हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची योग्य पद्धत. आता बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट होती की तुम्ही फक्त काठपदर साडीवरच पिको फॉल करून दाखवता. तर त्यामुळे मी आज ही सिल्क साडी आहे आणि शिवाय बॉर्डर वर्क पण आहे, त्यामुळे मी या साडीवर पिको फॉल कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पिको फॉलची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे साडीचं सरळ कटिंग. साडीचं सरळ कटिंग जर असेल तरच साडीला पिको सरळ येईल, त्यामुळे साडीचं सरळ कटिंग करणं खूप गरजेचं आहे. आता ही साडी मी खाली जमिनीवर अंथरून घेतलेली आहे आणि एकदम सरळ असं साडीचं कटिंग करून घेत आहे. तुम्ही हवं तर धागा काढून सुद्धा साडीचं कटिंग करू शकता. आता इथे कटिंग करून झालेलं आहे, तर ह्या भागाला आपण करणार आहोत पिकोच्या मशीनवरती. आता फ्रंट साईडला पाहूया, तर फ्रंट साईडला बॉर्डर वर्क आहे, त्यामुळे या बाजूने कटिंग करण्याची काहीच गरज नाही आणि पिकोचीही गरज नाही आहे. तर चला आपण साडीला पिको करून घेऊया. आता आपण पिकोच्या मशीनवरती इथे मी फॉल घेतलेला आहे, तो धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे. साडीला मॅचिंग असा फॉल आहे आणि आता इथे साडी आहे ती आपण पिको करणार आहोत. पण त्याआधी साडीला मॅचिंग असा दोरा मी पिको फॉलच्या मशीनमध्ये ओवून घेतलेला आहे. आता ही मशीनच पिको फॉलची आहे, मी नॉब वगैरे काही चेंज केलेला नाही. बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुम्ही नॉब कुठला वापरता, तर माझी सिलाईची मशीन वेगळी आहे आणि पिकोची मशीन वेगळी आहे, त्यामुळे मी नॉब वगैरे काही चेंज करत नाही. मी एकदा सेटिंग करून ठेवलेलं आहे. फक्त जर जाडसर साडी असेल तर सेटिंगमध्ये थोडंसं चेंज करते आणि एकदम बारीक असेल तर मग चेंज करायचं. म्हणजेच जर पातळ साडी असेल तर 1-1.5 इंचावरती ठेवायचं आहे आणि जर जास्त जाडसर असेल तर आपण 2.5-3 इंचापर्यंतही सेटिंग चेंज करू शकतो. आता मी नॉबमध्ये बरोबर साडीचा काठ ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचून साडीला पिको करत आहे. तर अशी पद्धत का, तर जर तुम्ही साडीला हलक्या हाताने जर पुढं खेचलं नाही तर साडीचा जो आपण पिको करतो तो जाडसर येतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने हलक्या हाताने साडी थोडी थोडी पुढं खेचते, म्हणजे एकदम पिको नाजूक बारीक दोऱ्यासारखा येतो. तर आता मी पिको करून घेतलेला आहे. आता हे एक्स्ट्राचे धागे मी कट करत आहे. मी तुम्हाला दाखवते की पिको एकदम बारीक असा नाजूक आलेला आहे, पहा. तर आता आपण साडीला लावणार आहोत फॉल. तर फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की आपण बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं. तर तुम्ही 12 इंचापर्यंत बॅक साईडला मार्जिन सोडू शकता. आता फॉल लावताना जो फॉल उलटा सुईचा पाहून घ्यायचा आहे, 1/2 इंच फॉल अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आणि एकदम तंतोतंत साडीच्या काठावरती फॉल ठेवायचा आहे. आणि मग जसं आपण साडीला पिको करताना हलक्या हाताने पुढे खेचत होतो त्याच पद्धतीने फॉल जोडताना सुद्धा साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आणि थोडं थोडं करत फॉलला पिको करायचा आहे. काय होतं की आपण एक सट्टा साडी धरतो आणि पुढे पुढे ओढतो, तर त्यामुळे फॉल जाडसर होण्याचं किंवा फॉल गोळा होण्याचं, साडी गोळा होण्याचे चान्सेस असतात. म्हणून मी काय करते की साडी अशा पद्धतीने सेट करत करत सरळ एकदम मशीनचा जो भाग आहे, पार्ट आहे, त्यावरती मी साडी अशा पद्धतीने सेट करते व्यवस्थित आणि थोडा थोडा भाग पकडून पूर्ण साडीला पिको करून घेते. अशा पद्धतीने जर तुम्ही साडीला पिको केला तर फॉल किंवा साडी गोळा होणार नाही आणि परत डबल कुटाणाही होणार नाही. त्यामुळे जर व्यवस्थित लक्षपूर्वक जर तुम्ही साडीला फॉल लावला तर खूप इझी पद्धत आहे साडीला पिको फॉल करण्याची. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये साडीला पिको करून फॉल लावून होतो. तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की 50 साड्या एका दिवसात होऊ शकत नाही. होऊ शकतात मैत्रिणींनो, तुम्ही करून बघा अशी पद्धत आणि मग मला सांगा की होतात की नाही. आता इकडच्या साईडला पण 1/2 इंच दुमडायचा आहे आणि पिको करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवते की पिको एकदम बारीक झालेला आहे. हे पहा, अगदी ओळखूसुद्धा येत नाही की आपण काठाला इथं पिको केलेला आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको करून झालेला आहे. आता आपण करणार आहोत हातशिलाई. तर हातशिलाई करण्यासाठी आपण मॅचिंग असा दोरा घ्यायचा आहे, हातशिलाईची सुई घ्यायची आहे आणि मी साडी अशी जमिनीवर अंथरून घेतलेली आहे. हीच ती ट्रिक आहे ज्याने साडी पटापट पिको फॉल करून होती. पाटावरती पण आणि मशीनवरती पण खूप वेळ लागतो. मी काय करते, जमिनीवर अशा पद्धतीने साडी अंथरून घेते, सेट करून घेते आणि मग आता हे तुम्हाला समजावं म्हणून मी मार्क करून दाखवते की वरच्या बाजूने 1/2 इंचावरती शिलाईचा धागा आला पाहिजे आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढा, म्हणजे फक्त धागा अटकण्यापुरता. आणि दोरा मात्र साडीला पिको करताना म्हणजेच हातशिलाई करताना अखंड घ्यायचा आहे. जेवढा फॉल आहे त्याच्यापेक्षा हातभर तरी दोरा जास्त घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने मी जे मार्क केलेलं आहे त्यावरतीच हातशिलाई करत आहे. आता ह्या बॅक साईडची हातशिलाई करून झाली की हा जो दोरा आहे तो व्यवस्थित ओढायचा आहे. सुरुवातीला
हातशिलाई करताना थोडं कठीण जातं, कारण बऱ्याच मैत्रिणींचा दोरा अटकतो. माझं पण सेम तसंच व्हायचं, दोरा अटकायचा किंवा गाठ बसायची. पण मी काय करते, आता दोरा असा वेगळा पसरून ठेवते आणि जर वाटलं की दोरा एकमेकामध्ये अडकतोय तर मी लगेच तो दोऱ्याचा गुंता सोडून घेते आणि मग हातशिलाई करते. आणि हे अशा पद्धतीने मी कडेवर बोट ठेवून आता हे दोरा मी व्यवस्थित गुंता होण्याजोगा होता म्हणून मी त्याला सेपरेट करून घेतला आणि नंतर दोरा ओढला आहे. असंच जर वाटतंय की दोऱ्यामध्ये अटकतोय तर थोडासा सुरुवातीला मात्र थोडी काळजी घ्यायची, दोऱ्यामध्ये अटकू द्यायचा नाही आणि तुटू द्यायचा नाही. अर्ध्यापर्यंत तुम्ही जर ही काळजी घेतली तर पुढं अगदी सहज इझी हातशिलाई करून होते. हे अशा पद्धतीने. आणि हातशिलाई केल्यानंतर त्या फॉलवरती हात मारायला विसरायचं नाही, त्याने प्लेन असा दोरा बसतो. असंच करत करत मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या टोकापर्यंत आल्यानंतर जो आपण अर्धा इंच भाग दुमडलेला होता तोही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि तिथंही व्यवस्थित हातशिलाई करून घ्यायची आहे. आता हा जो टोक आहे तिथं डबल गाठ देऊन घ्यायची आहे. इथे बऱ्याच वेळा दोरा खेचण्याचा चान्स असतो म्हणून मी इथे छोटीशी गाठ देऊन दिलेली आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने जो आडवा भाग आहे तिथंही हातशिलाई करायची आहे आणि हातशिलाई करून झाल्यानंतर तिथे पुन्हा एक गाठ देऊन घ्यायची आहे. कारण काय होतं, जर आपण गाठ दिली नाही, दोरा लॉक केला नाही तर हळूहळू हा धागा आहे तो निष्ठत जातो आणि एक एक भाग ओपन होत जातो. त्यामुळे पूर्ण हातशिलाई करून झाल्यानंतर अशा पद्धतीने दोऱ्याला 1 ते 2 गाठ द्यायला विसरायच्या नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई पण करून झालेली आहे. इथे तुम्ही पहा 7 मिनिटामध्ये हातशिलाई करून झालेली आहे आणि मी तुम्हाला एकदम हळू सांगत आहे त्यामुळे 7 मिनिटं, खरं तर माझी 5 मिनिटामध्ये पूर्ण साडीला हातशिलाई पिको फॉल करून होतं. तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई आणि पिको फॉल करून झालेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून अवश्य सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे पहा, आता आपण बॅक साईडनं दोरा बघूया. मी तुम्हाला जरा झूम करून दाखवते. तर बॅक साईडचा हा जो दोरा आहे अगदी ओळखूसुद्धा येत नाही की आपण इथे हातशिलाई केलेली आहे. मी चॉकने मार्क करून दाखवते तुम्हाला. हे पहा, इतका नाजूक असा बॅक साईडनं दोरा आलेला आहे आणि फॉलही एकदम सरळ असा साडीला लागला गेलेला आहे. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.